श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू श्रीमद देवी भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चय. 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 जगदंबा माता की जय. शरणागत दीनार्थ परित्राण परायण सर्वस्यार्थ हरे देवी नारायणी नमोस्तुते. श्रोते हो नमस्कार. शौनकादिक मुनींनी वारंवार सुतांना नमस्कार केला, प्रार्थना केली, विनंती केली. महाराज, आम्हाला श्रीमद्देवी भागवत महापुराण विस्तृत रूपाने सांगा, त्याचा विस्तार करून सांगा. ज्या लीला भगवती जगदंबा परांबिका शक्तीने अलौकिक रूपाने केल्या, दिव्य रूपाने केल्या, त्या सगळ्या कथा आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे. ही विनंती केल्यावर सूत म्हणतायत, धन्योहमति भाग्योहम पावितोहम महात्मभिः यत्पृष्ठं सुमहत् पुण्यम पुराणम वेद विश्रुतम. सूत म्हणाले, अहो वैदिकांनो, अहो शौनकादिकांनो, खरोखरच मी धन्य आहे, मी भाग्यवान आहे. कारण तुम्हीच माझ्याकडून वेद प्रसिद्ध पुराण कथा ऐकण्याची इच्छा करून मला पावन करतायत. असो, मी आता सर्व श्रुतीसंमत, सर्व शास्त्रांमधील श्रेष्ठ असे पुराण तुम्हाला सांगतो. भक्तियुक्त मनाने हे देवी पुराण मी सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही एकाग्र चित्ताने ते श्रवण करा. त्या देवीच्या पदकमलांचे ध्यान मुनी नेहमी करत असतात आणि ब्रह्मदेवासह सर्व देवगण या जगदंबेची सेवा करतात. तिची पदकमल मुक्तिदायकच आहेत. तिचे पदकमल आपल्याला मुक्ती प्रदान करतात. मुनींनो, ही जगदंबा, ही महामाया कशी आहे माहिती आहे का? या विद्येत्यभिधीयते श्रुतिपथे शक्ती सदाद्या परा सर्वज्ञा भवबंधछित्ति निपुणा सर्वाशये संस्थिता दुर्ज्ञेया सुदरात्मभिश्च मुनिभिर्ध्यानास्पदं प्रापिता प्रत्यक्षा भवतीह सा भगवती सिद्धी प्रदास्यात् सदा. वैदिक मार्गानुसार जिला विद्या म्हणतात, जी सर्वदा आदिशक्ती आहे, जिला योगी लोक पराशक्ती म्हणतात, जी सर्वज्ञ आहे, भवबंध तोडण्यामध्ये निपुण आहे, सर्व आशयांमध्ये तीच आहे. तिला दुरात्मे लोक जाणू शकत नाही, पण मुनींना मात्र ती ध्यानात साक्षात दर्शन देते. ती जगदंबा, जी आपल्या त्रिगुणात्मिका शक्तीने या असद्रूप जगाची निर्मिती करते, रक्षण करते, कल्पांताच्या वेळी संहार सुद्धा करते, स्वतःमध्येच रममान होते. अशा त्या सर्व विश्वाच्या मातेला आपण मनापासून वंदन करूया. माझं असं मत आहे की ब्रह्मदेव सृष्टी रचना करतो आणि वेदांती पुराणिक सुद्धा तेच मानतात. पण ब्रह्मदेवाची उत्पत्ती तर विष्णूच्या नाभीपासून झाली आहे आणि त्यांच्याच प्रेरणेने ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो. याचाच अर्थ ब्रह्मदेव स्वतंत्र नाही. बरं, विष्णू स्वतंत्र म्हणू तर तो सुद्धा प्रलयकाली शेषावरती शयन करतो, म्हणजेच शेषाचा आधार घेतो. मग विष्णूला तरी कसं स्वतंत्र म्हणावं? तो सुद्धा स्वतंत्र नाही. एकार्णवस्य सलिलं रसरूपमेव पात्रं विना नहि रसस्थितिरस्ति कश्चित् या सर्वभूतविषये किल शक्तिरूपा
तां सर्वभूतजननीं शरणं गतोस्मी. बरं, आता जो एकार्णव महासागर आहे तो रसरूप आहे. तो आधारासाठी काही पात्र नसेल तर कसा राहील? रसरूप आहे म्हणजे तो जर द्रवरूप आहे तर तो पात्राशिवाय कसा राहील? राहणार नाही. म्हणूनच या सर्वांच्या मुळाशी जी स्वतःच आधार देणारी आहे त्या शक्तिस्वरूप विश्वाच्या जननीला आपण नमस्कार करूया. योगनिद्रेमध्ये गाढ झोपी गेलेल्या विष्णूला जाग करण्यासाठी कमलासन ब्रह्मदेवाने ज्या देवीला स्तुती करून तिची प्रसन्नता मिळवली तिला आपण शरण जाऊया. त्या सगुण तसंच निर्गुण मुक्ती देणाऱ्या मायेचे ध्यान करून आता आपण हे पुराण कथन आणि श्रवण करूया. हे मुनींनो, ऐका. पुराणमुत्तमं पुण्यं श्रीमद्भागवताभिधम् 18,000 श्लोकास्तत्र तु संस्कृताः. मुनींनो, हे श्रीमद्देवी भागवत पुराणच सर्वात श्रेष्ठ आहे. यात 18,000 श्लोक आहेत, 12 स्कंध आहेत. सर्व स्कंधातील अध्यायांची एकूण संख्या जवळपास 300 आहे. पहिल्या स्कंधात 20, दुसऱ्यात 12, तिसऱ्यात 30, चौथ्यात 25, पाचव्यात 35, सहाव्यात 31, सातव्यात 40, आठव्यात 24, नवव्यात 50, 10व्यात 13, 11व्यात 24 आणि 12व्यामध्ये एकूण 14 अध्याय आहेत. अशा या पुराणाची श्लोक संख्या जवळजवळ 18,000 आहे. आणि मुख्य हे भागवत 5 लक्षणांनी युक्त आहे. आपण बघा, आपण ऐकलंय श्रीमद भागवत हे 10 लक्षणांनी युक्त होतं. आता श्रीमद देवी भागवत हे 5 लक्षणांनी युक्त आहे. हे 5 लक्षणं कोणकोणते माहिती आहे का? सर्गश्च प्रतिसर्गश्च वंशो मन्वन्तराणि च वंशानुचरितं चैव पुराणं पंचलक्षणम्. 5 लक्षणं: सर्ग, प्रतिसर्ग, मन्वंतर, वंशानुचरित आणि वंश हे 5 या पुराणांचे मुख्य लक्षण आहेत. कधीही कमी जास्त न होणारी निर्गुण आणि सत्य तसंच सर्वव्यापिनी अशी शिवा योगाच्या साह्यानेच जाणली जाते. तीच सर्वांचा आधार आहे. तिचे स्थान तुर्यावस्था आहे. तिची जी सात्विक शक्ती आहे तीच महालक्ष्मी. तस्यास्तु सात्विकी शक्ती राजसी तामसी तथा महालक्ष्मी सरस्वती महाकालीति ताः स्त्रियः. ती जी शक्ती आहे ती सात्विक शक्ती म्हणजे महासरस्वती, राजस शक्ती म्हणजे महालक्ष्मी आणि तामस शक्ती म्हणजे महाकाली. या सर्व स्त्री रूपिणी आहेत. या तिघींना देहधारण करावयाला भाग पाडणारे जे तत्व या सृष्टीसाठी कारणीभूत आहे त्यालाच तत्वज्ञानी लोकांनी सर्ग असं म्हणलंय. आपण ज्या सात्विक शक्तीला सरस्वती, राजस शक्तीला महालक्ष्मी, तामस शक्तीला महाकाली म्हणतो, या सगळ्या स्त्री रूपिणी आहेत. या तिघींना देह धारण करायला भाग पाडणारे जे तत्व आहे, सृष्टीसाठी कारणीभूत आहे, त्याच तत्वाला तत्वज्ञानी लोक सर्ग म्हणतात. या शक्तीच्यामुळे तर ब्रह्मा, विष्णू आणि महादेव हे उत्पत्ती, पालन आणि संहार करतात. म्हणून त्याचे नाव प्रतिसर्ग आहे. चंद्रवंशीय, सूर्यवंशीय राजांच्या चरित्रकथा तसंच हिरण्यकश्यपू आदी यांच्या ज्या चरित्रकथा आहेत या वंशकथा आहेत. आपण ऐकलं सर्ग, त्यानंतर प्रतिसर्ग, आता वंश. वंशानुचरित म्हणजे काय तर त्यांच्या वंशाचे कथन याला वंशानुचरित म्हणतात आणि त्यांच्या कालखंडाचे वर्णन यालाच मन्वंतर असं म्हणतात. अशा प्रकारे पुराणाचे हे 5 लक्षण आहेत. व्यासांनी 1,15,00,000 श्लोकांचे महाभारत सांगितले. त्याला इतिहास अगर
5वा वेद असं म्हणतात. हे ऐकल्यावरती शौनकादिक मुनींनी हात जोडले. कानि तानि पुराणानि ब्रूहि सूत सविस्तरम कति संख्यानि सर्वज्ञ श्रोतु कामावयन्त्विह. महाराज, आम्हाला एकूण सर्व पुराणं किती आहेत, त्यांची श्लोक संख्या किती आहे हे सविस्तरपणे सांगा. आम्ही सर्वजण कलिकाळाच्या भयाने नैमिषारण्यात येऊन राहिलो आहे. या नैमिषारण्यात येण्याचं कारण माहिती आहे का? महाराज, अहो, जेव्हा ब्रह्मदेवाला आम्ही शरण गेलो तेव्हा ब्रह्मदेवानी आम्हाला एक मनोमय चक्र देऊन सांगितलं की या चक्रा मागोमाग तुम्ही जात राहा. जिथे या चक्राची आरी गळून पडेल ती जागा पवित्र आहे असं समजा. तिथे कलीचा प्रभाव कधीही पडणार नाही आणि पुन्हा सत्ययुग येईपर्यंत तुम्ही तिथेच निर्वेधपणे राहा. तिथे कली प्रवेश करणार नाही. कलेस्तत्र प्रवेशो न कदाचित संभविष्यति तावत् तिष्ठन्तु तत्रैव यावत् सत्ययुगम पुनः. पुन्हा सत्ययुग येईपर्यंत तुम्ही तिथेच थांबा. का? कारण ती जागा पवित्र असणार आहे. त्याप्रमाणे आम्ही या चक्राच्या मागोमाग फिरू लागलो. त्या चक्राची आई या जागी येऊन पडली. गळून पडल्यामुळे या क्षेत्राला नैमिष क्षेत्र असं म्हणतात, नैमिषारण्य असं म्हणतात. प्रेत्यात्र चालयंश्चक्रम नेमिशीर्णोत्र पश्यतः तेनेदं नैमिषं प्रोक्तं क्षेत्रं परमपावनम. या क्षेत्राला म्हणून नैमिष आरण्य असं म्हणतात. महाराज, या जागेचं महत्व काय आहे माहिती आहे का? कली प्रवेशो नैवात्र तस्मात् स्थानं कृतं मया. या ठिकाणी कली प्रवेश करू शकत नाही. याच कारणाने आम्ही इथे राहतो. आमच्याशिवाय इतरही अनेक सिद्ध महात्मे याच क्षेत्रामध्ये राहतात. याच ठिकाणी आम्ही पशुबळी विरहित कितीतरी यज्ञ करीत असतो. सत्ययुगाची वाट पाहत काळ कंठित असतो. अशा वेळी केवळ आमचे भाग्य उजळून आले म्हणून आपण इथे आलात. तर आता तुम्ही आम्हाला ब्रह्मसंमत असे पवित्र पुराण ऐकवा. आपण सुद्धा बुद्धिमान वक्ते आहात आणि आम्हीही एकाग्रपणे ऐकायला तयार आहोत. आपण त्रिविध ताप मुक्त होऊन दीर्घायुषी व्हा. ते कल्याणकारी ब्रह्मसंमत असे पवित्र पुराण आम्हाला ऐकवा. आम्हाला ते पुराण ऐकण्याची इच्छा आहे, ज्यामध्ये 4ही वेद, 4ही पुरुषार्थ मिळवण्याची विद्या संपूर्णपणे वर्णन केली आहे. सकल गुणगणानामेकपात्रं पवित्रं मखिल भुवन मातुर्नाट्यवद्य विचित्रं निखिल मलगणानां नाशकृत कामकन्दं प्रगटय भगवत्या नामयुक्तं पुराणं. ज्यामध्ये 4ही पुरुषार्थ मिळवण्याची विद्या संपूर्णपणे वर्णन केली आहे. जी पवित्र कथा व्यास मुनींनी सांगितली आहे त्यातील गोष्टी ऐकताना आमची तृप्ती होतच नाही. सर्व प्रकारच्या गुणांचा समुच्चय ज्यात आहे, देवीच्या लीलांच्या कथा यात आहे. असे भगवतीच्या नामाचे हे देवी भागवत सर्व पापांचा विनाश करणारे, कामना पूर्ण करणारे आहेत. मुनी, आम्हाला विस्तृतपणे हा सगळा कथाभाग सांगा. या नैमिषारण्यामध्ये कलीचा प्रवेश नाही. म्हणून मंडळी, नैमिषारण्यामध्ये अवश्य कथा श्रवण करायला जा. अवश्य कथा श्रवणही करा. भगवंताची असो, भगवतीची असो, गुणगान सगळे देव आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कारान केशवम प्रतिगच्छति. अशा प्रकारे हे दिव्य महात्म्य निश्चितच आपण श्रवण करूया की जे महात्म्य या नैमिष अरण्यामध्ये सांगितल्या गेलंय ते ऐकूया उद्याच्या भागामध्ये. श्रोते हो, एक महत्त्वाची सूचना. येणाऱ्या 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान आपल्याकडे प्रतिवार्षिक सद्गुरू समर्थ स्मृती प्रीत्यर्थ अविरत दासनवमी महोत्सव साजरा केला जातो. हे या उत्सवाचं 23वे वर्ष आहे.
आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की हा उत्सव आपण रामदासी भिक्षेवरती साजरा करतो. यावर्षी भिक्षेसाठी ठेवलेला वेळ थोडा श्रीलंकेमध्ये कथेला गेला. योगायोगाने अचानक परवाच्या दिवशी मनी ध्यानी नसताना प्रयागराजला येण्याचा योग आला. आज इथे प्रयागराजमध्येच मी आहे. आईवडिलांची पुण्याई, सगळ्या तुमच्या श्रोत्यांचे आशीर्वाद, समर्थांची, सद्गुरूची, रामाची कृपा म्हणून हे दिव्य योग येत आहेत. खूप आनंद आहे. पण मंडळी, या धावपळीमध्ये प्रत्यक्ष रूपामध्ये भिक्षेकरता सगळीकडे जाणं कदाचित यावर्षी शक्य होणार नाही. म्हणून प्रतिवर्षी ज्यांच्याकडे आपण भिक्षेला जातो त्यांच्याकडे जर मी भिक्षेला येऊ शकलो नाही तर कृपया आपण आपली भिक्षा आम्हाला ऑनलाईन पाठवू शकता. पाठवली पाहिजे असं बंधन नाही, पण हा उत्सव आपण भिक्षेवरती साजरा करतो, ज्याच्यामध्ये 7 दिवस कीर्तनं असतात, भजन, पूजन, समर्थांना अभिषेक. यावर्षी तर आपण समर्थांना पूर्ण यजुर्वेद संहितेचा मंत्रांचा अभिषेक ठेवलेला आहे. शेवटच्या दिवशी 2-2.5 हजार लोकांना महाप्रसाद असतो. आपण सगळेजण निमंत्रित आहातच. आमंत्रण द्यायची तशी गरज नाही आहे. समर्थांचे आपण सगळे लेकरं आहात, नक्कीच या. ज्यांना पत्ता माहिती नाही त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज करून पत्ताही घेऊन आपण येऊ शकता. मंडळी, आपण आपली भिक्षा आम्हाला आमच्या 98 60 78 29 89 या क्रमांकावरती गुगल पे, फोनपेद्वारे पाठवू शकता. बँकेचे डिटेल अपेक्षित असतील तर तेही आपल्याला दिले जातील. फक्त आपण जर ऑनलाईन भिक्षा समर्पण केली तर एक आम्हाला स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवरती मेसेज करून पाठवा, म्हणजे आम्हाला तो हिशोब ठेवायला सोयीस्कर होईल. तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.